काय करायला जास्त मजा येते? निवेदन का अ, अभिनय? हा दोन्हीही मला प्रचंड आवडतं. खूप आवडतं. हं. जितकं माझं प्रेम निवेदनावरती आहे, तितकंच अभिनयावरती पण आहे. अ, निवेदन यासाठी आवडतं, की जिथे मला कुठेतरी माझं व्यक्तिमत्व आहे ते लोकांसमोर आणता येतं. हं. कारण मी काय पद्धतीने विचार करते, माझी एखाद्या गोष्टीवरची प्रतिक्रिया काय आहे, मी काय वाचलंय, माझे आवडणारे कवी कोण आहेत, मला आवडणारे विचार काय आहेत, हे मांडायला मला कुठेतरी एक निवेदनामध्ये निश्चितपणे जागा सापडते आणि म्हणून मला निवेदन करायला आवडतं. पण त्याच वेळेस मी मगाशी म्हटलं तसं, की जो एक टाईम ट्रॅव्हलचा भाग आहे हं. किंवा एक परकाया प्रवेश करणं, एक दुसऱ्या कॅरेक्टरमध्ये डोकावून पाहणं आणि त्यांचं आयुष्य जगणं, हा पुन्हा एक वेगळाच अनुभव आहे. आणि त्यासाठी मला अभिनय प्रचंड आवडतो. खरं सांगायचं तर मी अभिनय क्षेत्राकडे मी स्वतःहून थोडंसं दुर्लक्ष केलं. हं. म्हणजे आभाळमयासारख्या मालिकेतून माझा हां. प्रवास सुरू झाला. तर माझ्या सुदैवाने सगळ्या ज्या मराठीतल्या गाजलेल्या मालिका आपण म्हणू हं. असंख्य, त्यातल्या बऱ्याचशा मालिकांचा भाग होण्याची संधी मला मिळाली. मग राजा शिवछत्रपती सारखी मालिका असेल, पुतळाबाईंची भूमिका भूमिका असेल. करण्याचं भाग्य मला लाभलं. 4 दिवस सासूचे सारखी मालिका असेल. कितीतरी. तर या सगळ्याच मालिकांनी मला घडवलं अभिनेत्री म्हणून आणि त्याच वेळेस खूप दिग्गज मंडळींबरोबर काम करण्याची संधी संधी मिळाली. मिळाली. मृण्मयी सारखी मालिका ती पण माझ्या अगदी सुरुवातीच्या काळात मी केली. ज्यात मला मधुरा वेलणकर सारखी मैत्रीण मिळाली, की जी आमची मैत्री आता इतकी वर्ष अजून नाही. टिकून आहे आणि आम्ही मराठी भाषेसाठी काहीतरी करण्याची धडपड करत आहोत. त्याच मालिकेमध्ये विक्रम गोखलेंबरोबर काम करण्याचा अनुभव मला मिळाला. त्यानंतर हा खेळ संचिताचा नावाची आणखीन एक मालिका मी विक्रम काकांबरोबर केली. सावित्री माझी टायटल खूप रोल गाजलेली. असलेली येस. भूमिका जी वीरेंद्र प्रधानांनी दिग्दर्शित केली होती. तर हे सगळं करत होते मी. पण मी म्हटलं तसं जेव्हा एका टप्प्यावरती लग्न करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मला असं वाटलं, की अभिनय क्षेत्राला काय होतं तुम्हाला 24 तास द्यावे लागतात. हं. ऑलमोस्ट. म्हणजे तुमचा दिवसच तुम्ही सेटवरती घालवत असता. करेक्ट. सकाळी 8:00-8:30 वाजता तुम्ही पोहोचता आणि पॅकअप होईपर्यंत 10 थांबावं वाजलेले लागतं. असतात. तुम्ही प्रवास करून घरी जाईपर्यंत 10:30-11. तर त्यामुळे तुम्ही ऑलमोस्ट सेटवरतीच असता आणि हं. खास करून दैनंदिन मालिका करत असताना. तर जेव्हा मी ठरवलं, की मला आता आई व्हायचंय, तेव्हा मी ठरवून ब्रेक घेतला, की मला वेळ मुलीला द्यायचा आहे आणि निदान पहिली एक 5 वर्ष तिच्या मोठं होण्याची, ही मला पूर्णपणे अनुभवायची होती. पण त्यामध्ये मला निवेदनाचा खूप फायदा झाला. कारण आपण म्हणतो ना, की लोकांच्या समोर राहणं फार गरजेचं हं. असतं. तर निवेदन मला हे सगळं म्हणजे मातृत्व सांभाळूनही निवेदन करणं शक्य होतं. कारण शेवटी एका कार्यक्रमासाठी तुम्हाला प्रत्यक्षात 5च तास द्यावे लागतात. करेक्ट. 3 तासाचा कार्यक्रम आणि जाण्या-येण्याचा वेळ वेळ. धरून एक 5 तासामध्ये तुमचं काम होऊ शकतं. आणि पुन्हा बऱ्याचशा गोष्टी काय होतं तुमच्या हातात असतात, हं. की माझी तयारी मी घरी बसून करू शकते कार्यक्रमाची. एखादी मीटिंग Zoomवरती ऑनलाईन पण होऊ होऊ शकते. शकते. अशा अनेक गोष्टी सांभाळून ते करणं शक्य होतं. अभिनयापेक्षा तुलनेने कमी वेळामध्ये आणि पुन्हा लोकांसमोर येता येतंय. तर या सगळ्यामुळे मी निवेदनाला अधिक प्राधान्य दिलं मधल्या काळामध्ये आणि अभिनय थोडासा माझ्याकडूनच मागे पडला. अ, पण आता पुन्हा नव्याने नव्याने सुरुवात आणि सुरुवात बघायला करते आहे.